गाईस, आपण आलोय किचन मध्ये. आता मी आलोय हॉल मध्ये. हा, आणि मी बसलो बेड मध्ये. तर एक गोष्ट आहे सांगायची. पाणीपुरी कोणाला आवडत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा. पाणीपुरी खाऊ नका, त्याच्यामध्ये लय काय काय असते. आवडत असेल तर नका खाऊ, एवढंच सांगायचं होतं. आणि काय, हां, वडापाव खाजा, वडापाव चांगला असते. फक्त जास्त तेलकट नका खाऊ. अजून काय, अजून काहीतरी माझ्या मनात लय विचार आहेत, पण माझं ना म्हणजे जरा लवकर ध्यानच येत नाही. हां, हे विषय एकदम मस्त आहे आणि तुम्हाला एकदम फुल मजा करणार आहे तुम्ही. विषय एकदम भारी आहे, एकदम भारी. तर तर काय, काल काय झालं, मी गेलतो पाणी भरायला. ऐका, पाणी भरायला गेलो, पाईप लावला, आणि बसलो, ड्रम मध्ये सोडला. मग तो पाणी कसं काय येत नाही, पाणी कसं काय येत नाही. नळ फिरवला तर काय, नळच चालू केला नव्हता. वा रे वा, म्हणे पठ्ठ्या लय शब्बास. बिना नळाचं म्हणजे बिना चालू करून नळ ड्रम भरल. वा, म्हणलं झालं सत्यानाश. 1 घंट्यापासून पाईप लावून ठेवलाय, तरी बी पाणी कसं भरणार, कसं भरणार. म्हणून बघतोय, नंतर नळ चालू नव्हता. नंतर नळ चालू केला आणि मग भरलं, ड्रम भरला. आज बी पाणी नव्हतं. सकाळी ते कपडे धुतले आणि नंतर कपड्याला पण ते ड्रमातनं थोडं थोडं पाणी घेतलं होतं. नंतर बी गेलं. पाण्याचा काय पत्ता नाही, कधी बी जातं आणि कधी बी येते. काय राव, पाण्याने केलं काय माहिती. वैताग आला इथं. कधी बी जातं आणि कधी बी येते, माहितीच नाही पडत कधी बी जाते. एक दिवस तर आंघोळ करता करताच गेलं, संपला विषय, म्हणजे झालं सत्यानाश. हा, आणि जीवनात असं काही करायचंय, म्हणजे जीवनात असं काय करायचंय की सगळ्यांनी बघितलं पाहिजे. वा, म्हणजे मी ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला, जीवनात काय करायचं असते मला बी आयडिया नाही, तुम्ही द्या. म्हणजे जीवनात असं काहीतरी करायचंय की सगळा गेम पलटला पाहिजे. आणि असं झालं पाहिजे, म्हणजे असं झालं पाहिजे की मला सगळेजण ओळखले पाहिजे. मला म्हणजे अख्खा महाराष्ट्र ओळखला पाहिजे. अख्खा महाराष्ट्र कसा ओळखणार, मी काय त्यांचा नातेवाईक आहे का मला ओळखायला. यो सोनू आहे, यो इकडं इकडं राहतो, याचं घर इकडं आहे ना, तिकडं आहे ना. मी काय त्यांचा नातेवाईक आहे का मला ओळखायला. मी जीवनामध्ये असं काय करायचं नाही रे बाबा. हां हां, तसं सोडून, तसं जर केलं ना तर माझ्या घरामध्ये असं घराच्या इकडं अशी लांब लाईन, अशी लांब लचक माणसाची लाईन लागल. म्हणते ये बघा इकडं राहतंय, चला चला. मग मला बॉडीगार्ड ठेवायला लागत, सांगते ना. नको बाबा, तसं काम नको. आणि तुमच्या मनात काय विचार येते ते नक्की कमेंट करून सांगा. मला पण कळू द्या तुमच्या मनात काय विचार आहे. तर विषय प्रॉपर्टीचा. तर एक एवढीशी जागा आहे, तर कोणाला पाहिजे तर त्याचे कागदपत्र मी बनवतो. आणि कागदपत्र बनवतो, पैसे काय नाही, फ्रीमध्ये असं म्हणजे पडलेले त्याच्या. म्हणजे ती जागा, मी अशी सांगतो, ती जागा लई मोठी आहे.
त्याच्यावर तुम्ही काय बी करू शकता, कोणाचं राज्य नाही तिथे. कोणती जागा असू शकते माहिती का? पाणी. त्याच्या खाली तुम्ही काय बी करा, कोण काय बोलणार नाही, त्यांना दिसणारच नाही तर ते बोलायचा कुठून प्रश्न येतो. त्यांना दिसणारच नाही मध्ये कोण आहे, ते थोडी ना मध्ये जाऊन बघणार की कोण गेलेला, कोण काय करते. तुम्ही काय करायचं, ते ऑक्सिजनचा पाईप असतो ना, असं धरायचं आणि खाली जायचं आणि त्याच्यात घर बनवायचं ना सगळ्यांनी. म्हणजे घर बनवायचं एकदम भारी, गार्डन बिल्डन पाण्यामध्ये फुल मस्त. मच्छा असल्या पाहिजे फक्त. ते काय असतं ना, ते मी त्याचं नाव नाही घेऊ शकत आता. वाजलेत 7 वाजत आले, असं दाखवतो तुम्हाला समजून जाईल. फक्त ते काढून टाकायचं, मच्छा बिच्छा राहू द्यायच्या, मस्त घर बनवायचं आणि राहायचं. फक्त ते ऑक्सिजनचा पाईप काय असतं ना, ते लावायचं, संपला विषय. एकदम भारी. किती बी पैसा दिला ना तुम्ही तर तुम्हाला तसं घर भेटणार नाही. आणि ते बी पाण्याला असं करायचं मस्त एकदम, असं लाईटिंग म्हणजे वॉटरप्रूफवाले लाईटिंग लावायचे मस्त मस्त. कधीतरी एखाद्या दिवस बाहेर यायचं आणि वडापाव बिडापाव खायचं, परत जायचं. मस्त मजा झाली, संपला विषय. तुम्हाला का चांगला वाटला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. फॉलो नाही, सबस्क्राईब. फॉलो नाही. या यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब म्हणजे इंस्टाग्राम नाही, यूट्यूब चॅनल आहे. हां, त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आणि बेल आयकॉनला दाबा बरं. तुम्हाला दाबायला काय होतं, ते काय एवढं वजन आहे का, असं दाबायचं नसतं. चला तर ठेवतो मी, बाय.